brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. लातूरचा एक तरुण मुंबईत फ्लॅट घेतला, 57 लाखांचं कर्ज. हप्ते थकायला लागले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली. तो एका व्यक्तीला लिफ्ट देतो आणि गाडीसह त्या माणसाला जाळून टाकतो. मग खरा प्लॅन सुरू होतो. हा प्लॅन असतो टर्म इन्शुरन्सचे 1 कोटी रुपये मिळवण्याचा. मात्र एक चूक होते. पोलिसांना संशय येतो आणि 24 तासाच्या आतच या पट्ट्याचा करेक्ट कार्यक्रम होतो. लातूरमधली ही घटना आहे. 50 वर्षीय व्यक्तीचा मर्डर झालाय आणि हा जो तरुण तुम्हाला दिसतोय तो आरोपी आहे. त्याचं नाव आहे गणेश चव्हाण. तर हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गोविंद यादव. ही स्टोरी फारच रंजक आहे, म्हणजे अगदी एखाद्या सिनेमासारखी. ही A to Z स्टोरी पुढच्या आपण काही मिनिटात जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा खतरनाक क्लायमॅक्स जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबईत. तर घटना काय घडली आणि ही घटना कशी समोर आली ते आधी थोडक्यात जाणून घेऊया. 24 डिसेंबरच्या रात्री 12:30 वाजताची वेळ आणि 112च्या हेल्पलाईनवरती एक कॉल येतो. वानवडा पाटी ते वानवडा जाणारा रस्ता लातूरमधला, आणि तिथं एका गाडीला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळते. लगेच पोलीस आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी तिथं पोहोचतात, आग विझवतात. गाडीमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये दिसून येतो. तपास सुरू होतो. सांगाड्याचा पोस्टमॉर्टम जागीच केला जातो. तिथं वैद्यकीय अधिकारी बोलवले जातात आणि DNA सॅम्पल मात्र काढून ठेवले जातात. गाडीचा नंबर घेतला जातो आणि या नंबरवरून मालकाचा शोध घेतला जातो. ही गाडी बळीराम राठोड यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न होतं. ही गाडी जी आहे ही बळीराम यांनी त्यांचा मेहुणा गणेश चव्हाण याला वापरण्यासाठी दिली असल्याची माहिती समोर येते. मग गणेशचा शोध पोलीस घेतात. रात्री 10च्या सुमारास मित्राला लॅपटॉप देण्याचं कारण सांगून बाहेर गेला असल्याचं गणेशची पत्नी सांगते. मग रडारड सुरू होते, कारण घटनास्थळावर एक प्रेत सापडलेला असतं, सांगाडा सापडलेला असतो. घटनास्थळावर जळालेल्या गाडीतून प्राप्त झालेल्या हातातल्या कड्यावरून सदरचा मयत हाडाचा सांगाडा हा गणेश चव्हाण याचा असल्याचं त्याचे नातेवाईक सांगतात. मग हा मृतदेह गणेशच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुद्धा दिला जातो आणि तपासादरम्यान पोलिसांना हलकासा संशय येतो आणि गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समोर येतं. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा आणि लातूरचं एक पथक गणेश चव्हाणचा पाठलाग करतं आणि त्याला विजयदुर्ग, म्हणजे सिंधुदुर्गातलं विजयदुर्ग, तिथून त्याला ताब्यात घेतलं जातं. मग खरी स्टोरी समोर येते. गणेश चव्हाण हा मागच्या 1 ते 1.5 वर्षांपासून आर्थिक अडचणीमध्ये आलेला असतो. त्यानं मागच्या 3 वर्षांआधी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढलेला होता. त्याच्यावरती 57 लाखांचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तो मागच्या 1 महिन्यापासून स्वतः आत्महत्या करण्याचा किंवा इतर एखाद्या व्यक्तीचा खून करून तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार करत होता. असं केल्यानंतर इन्शुरन्सचा लाभ कुटुंबाला मिळेल आणि त्यानं काढलेलं कर्ज जे आहे ते नील होईल असा त्याचा विचार होता. याचाच प्लॅन करून गणेश हा 13 डिसेंबरला रात्री गाडी घेऊन घराबाहेर पडला. तो याकतपूर रोड चौकामध्ये आला आणि त्याला याच ठिकाणी त्याचं टार्गेट सापडलं. गोविंद यादव ज्यांचा मर्डर झाला आहे, गोविंद यादव यांनी यावेळी गणेशला हात दाखवून लिफ्ट मागितली. मग गणेश चव्हाणनं गाडी थांबवली. गोविंद यांनी गणेशला औसा किल्ल्याजवळ सोडण्यास सांगितलं. त्यावेळेस गोविंद हे दारू प्यायलेले होते. गणेशनं गोविंद यादव यांना काही खाणार का असं विचारलं. त्यांनी यावेळी त्याला असं सांगितलं की मी चिकन खाणार आहे. मग त्यानं एका धाब्यावरती गाडी थांबवली, तिथून चिकन घेतलं. मग गणेशनं ही गाडी जी आहे ती वानवडा पाटी ते वानवडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती घेतली. त्याने एकूणच अंदाज घेतला आणि गोविंद यादव यांना ते चिकन जे आहे, जे पार्सल घेतलं होतं ते चिकन खाण्यासाठी दिलं. थोडं चिकन खाल्ल्यानंतर गोविंद यादव जे आहेत ते नशेमध्येच गाडीत झोपी गेले. गणेशनं यानंतर उरलेलं चिकन जे आहे ते डब्यासोबत बाजूच्या शेतामध्ये फेकून दिलं. गोविंद यादव यांच्या खिशातल्या देशी दारूच्या ज्या बाटल्या आहेत त्या त्यानं काढून घेतल्या. यावेळेस या बाटल्या काढताना एक बाटली तिथं अंधारात खाली पडली. मग गणेशनं
गोविंद यादव यांना ड्रायव्हर सीटवरती ओढलं, तिथं बसवलं. सीट बेल्ट जो आहे तो त्यांना घट्ट बसवला आणि त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या सीटवरती टाकल्या आणि गाडी पेटवून दिली. सोबतच तिथून जाताना त्यानं पूर्ण गाडी पेटावी म्हणून पेट्रोलचं जे टाकीचं झाकण आहे ते उघडून ठेवलं आणि तिथून गणेश निघाला. त्यानंतर तो तुळजापूर रोडला पायी चालत आला आणि तिथून त्यानं ट्रॅव्हल्स पकडली आणि थेट कोल्हापूरला पोहोचला. तिथून तो विजयदुर्गला गेला आणि इथंच पोलिसांनी त्याला अटक केली. आता गणेशनं या कृत्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. लातूर पोलिसांनी हे प्रकरण 24 तासाच्या आत उघडकीस आणलं आणि आरोपीला बेड्या ठोकल्यात. आता एकंदरीत जर बघितलं तर ही खतरनाक स्टोरी वाटते. आता या स्टोरीची खरी सुरुवात कुठून होते ते बघा. आरोपी गणेश एका खाजगी कंपनीत काम करायचा. पत्नी आणि मुलांसोबत तो मुंबईमध्ये राहत होता. त्यानं तिथं 57 लाख रुपयांचं कर्ज घेऊन एक फ्लॅट खरेदी केला होता. कमी पगार आणि घरचा खर्च यामुळं काही EMI त्याचे मिस झालेले होते आणि यामुळं तो निराश झाला होता. त्यानं काही वेळा आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता. याचमुळं त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईवरून लातूरला त्याच्या गावी म्हणजे औशाला बोलवून घेतलं. त्यानंतर तो कुटुंबासह औशामध्ये आला आणि तिथं जरी आला असला तरी मुंबईमध्ये घेतलेल्या फ्लॅटच्या EMIचं टेन्शन मात्र त्याला होतंच. हे कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला होती. त्यानं स्वतःच्या नावावर 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढलेला होता. 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता गणेश त्याची गाडी आणि लॅपटॉप घेऊन घराच्या बाहेर पडला. तो औसा शहरातल्या तुळजापूर रस्त्यावरचा एक वळण आहे तिथं त्याची गाडी घेऊन गेला आणि तिथंच त्यानं हा सगळा प्लॅन केला. त्यानं असा प्लॅन केला होता की टर्म इन्शुरन्समधले जे पैसे आहेत ते पैसे येतील, आपण कर्जमुक्त होऊ असं त्याला कदाचित वाटलं असावं आणि गोविंदच्या रूपानं त्याला त्याच्या प्लॅनसाठी माणूस चालून आला होता. गोविंद यांनी मागितलेली लिफ्ट जी आहे ती त्यांच्याच जीवाशी आली. गणेश पोलिसांना सापडला. 2 कुटुंब 24 तासाच्या आत उद्ध्वस्त झाली. पोलीस आता या घटनेची अजून कसून चौकशी करतायत. या एकूणच घटनेसंदर्भात आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.